तस काय दिलंय? टू rods of same length and material transfer a given amount of heat in 12 seconds. दिले ना? When they are joined end to end, but when they are joined lengthwise parallel to each other, they will transfer same amount of heat in same condition in time. मी काय विचारलंय? टाइम विचार. मी काय दिलंय बघा, एक रॉड आहे. मी पहिल्या केसला रॉड्स आर कनेक्टेड लेंथ वाईज म्हणजे एंड टू एंड असं, बरोबर. ओके, रॉडचा एरिया ए आहे, लेंथ एल मी टोटल लेंथ किती झाली सिस्टीमची? 2L आपण सिरीज म्हणतो शकतो. ही पहिली केस. आणि ह्यासाठी टाइम किती आहे? एस फॉर दिस टाइम इज 12 सेकंड. बरोबर. दुसऱ्या केस में काय दिलंय की रॉड्स आर कनेक्टेड जॉईन लेंथ वाईज विथ पॅरल, म्हणजे असे जॉईन केलेत. मग लेंथ ह्या सेक्शनची लेंथ काय आली? एलच. पण एरिया काय आला? एव्हरीवन ऍग्री विथ दिस? एरिया 2A होणार ना? लेंथ एल झाली बट एरिया 2A होणार. इज इट क्लिअर? आणि ह्यासाठी आपल्याला T2 फाइंड करायचं. T1 दिलाय 12 सेकंड. तर टू सॉल्व दिस काय दिलंय? Yes, it will transfer same amount of heat. म्हणजे काय सेम आहे? दोन्ही केस साठी Q कॉन्स्टंट आहे. Q इज सेम फॉर बोथ. आणि Qचाच फॉर्म्युला आहे ना? म्हणून आपण काय करायचं अशा वेळी? Q1 इज इक्वल टू व्हॉट? Q2. इज इट राईट? आता मला सांगा क्यूचा फॉर्म्युला काय? के. दोन्हीकडे के सेम असणार काय? एव्हरीवन के. मटेरियल तर तेच आहे, के सेम. एरिया सेम आहे काय? नाही. एकाचा एरिया किती आहे? ए. दुसऱ्याचा 2A आहे, बरोबर. त्यानंतर डेल्टा टी काय दिलंय? लेंथ मटेरियल गिव्हन अमाऊंट वेन दे जॉईन एंड इन सेम कंडिशन. म्हणजे अर्थ काय? डेल्टा टी सो सेम आहे. डेल्टा टी आणि इकडे सुद्धा डेल्टा टी दिलं. टाइम इज T1. लेंथ किती यायची? 12. आणि सेकंड पार्टची L, राईट. आणि त्यामुळं के गेट कॅन्सल. ओके, ए गेट कॅन्सल हियर, डेल्टा टी गेट कॅन्सल, L गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन? T1 by 2 is equal to 2T2 by 2T2. असं आहे 2T2. इज इट राईट? आता आपल्याला फाईन T1 दिलंय. T1 किती दिलंय? 12. हे 2 इकडं आलं, गेट डिवाइड इज इक्वल T2. त्यामुळे T2 किती आलं? T2 आलं 3 सेकंड. T2 is 3 seconds. Is it clear? लक्षात? अंडरस्टूड? ओके, यामध्ये काय डाऊट आहे? ओके.